आपल्याला असं वाटतं की ही एक गोष्ट जर मिळाली तर माझं आयुष्य पूर्णपणे सेट आहे, ही एक व्यक्ती मिळाली तर मला भविष्यात फक्त आणि फक्त आनंदच मिळणार आहे. पण हे सर्व खोटं आहे, हा मनाचा भ्रम आहे. तुम्ही बघाल तुम्हाला कितीही आणि काहीही मिळालं तरी काही ना काही सुखदुःख, काही ना काही आयुष्यात सुरूच राहील. आणि याचं एक कारण आहे की बनवणाऱ्याने हा खेळ असा बनवलेला आहे की हा खेळ कोणीही पूर्ण करू शकत नाही. हे आयुष्याचं गणित असं आहे ज्याला कोणी सोडू शकत नाही. आणि माणूस सारखा अपयशी जेव्हा होतो, जेव्हा माणसाला त्याच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही, जेव्हा तो सारखा हरत जातो, तेव्हा त्याला हे कळतं की माझ्या प्रयत्न करण्यात कुठेही कमीपणा नाही आहे, मी पूर्णपणे प्रयत्न करतो आहे. पण हा खेळ असा बनवलेला आहे जो पूर्णच होत नाही आहे. हे जेव्हा माणसाला स्पष्टपणे कळतं आणि माणूस पूर्णपणे शांत होऊन बसतो, तेव्हा त्याच्या आतमध्ये कुठलीही वासना नसते, कुठलीही इच्छा राहत नाही. तेव्हा मन पूर्णपणे नाहीसं होतं, मनाचं अस्तित्व राहत नाही. आणि मनाच्या पलीकडे जी चेतना आहे ती स्पष्टपणे त्याला दिसते. माणसाला त्या स्थितीमध्ये सर्व रहस्य उलगडून दाखवली जातात. तेव्हा त्याला कळतं की तो प्रयत्न करत होता, हे सर्व सोडवण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळेच हे सत्य त्याच्यापासून लपलेलं होतं. जेव्हा तो पूर्णपणे शांत होऊन जाईल तेव्हा हे सर्व त्याला स्वतःहून उलगडून दाखवण्यात येईल. त्याला ते सत्य मिळेल, ते ज्ञान मिळेल ज्यासाठी त्याचा जन्म झालेला आहे. मानवाची जी सर्वोच्च विकसित अवस्था आहे त्याला ती प्राप्त होईल जेव्हा तो पूर्णपणे शांत